तर आज वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा हा साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वऱ्हाडी पंढरपुरात दाखल झालेले आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळ्यानिमित्त ही गर्दी आहे। मंगलम सुमुहूर्त सावधान कस्तूरी तिलकम ललाट पटले वृक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नवमोक्तिकं करतले वेणो करे कंकणं हरिचंदनं सुललितं कंठे तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते पूर्या सदा मंगलं जीवन्त सावधान सर्व संतति संपदा बहु तुम्हा लाभो दुलीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल साधोनिया स्थिर कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषण गुर्यो श्रम बहुगल बलान करणे कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान मोठे लोंद कडे फणेंद्र भरला भाणो शशी शोभतो हस्ती अंग शलट्ट बदम परजो हस्ते नगागरे नगने प्रेमे वरानाथतो ऐसा देव गणेश वधुवरा कुर्याद राजमंगल ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुदो दिव्य सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निःशेषजा शुभमुहूर्त सावधान दैवीं उन्नत पेटकां सुवसदां दाटङ्गकर्णां शुभां भास्वस्वर्ण सुरेखितायुत महावक्षस्थलाङ्गामदां हस्तस्वर्णकरण्डकां कटितटप्रान्तैकपाणिम्बरां श्रीमाद् विठ्ठल चित्त चौर्य चतुरां श्रीरुक्मिणीन्दां भजे सुमुहूर्तो सावधान वधूवर्यो सावधान आता सावधान समयो सागा समीपी असे वाग्वान परापराध घटिका संपूर्ण आई असे पारे सद्गुरुचे पदांबुजरा चित्ते मराडे दोबचे कुलदेव कुर्या सदा मंगलम सुमूर्त सावधान
लक्ष्मीपदे ते ग्रहौ स्मरामि रुक्मिणीकण्ठपाण्डुरङ्गाला हार घाला तर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा हा संपन्न झालेला आहे। या सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात आज पोहोचलेले आणि या विवाह सोहळा याची डोळा पाहण्यासाठी या भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे। या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात चौखांबी आणि श्री संत नामदेव पायरी श्री विठ्ठल सभा मंडप या सगळ्या प्रमुख ठिकाणी अत्यंत आकर्षक आणि देखणी अशी फुलांची सजावटही करण्यात आली आहे। मंगलाष्टक म्हणत विठ्ठल रुक्माईचा हा विवाह सोहळा हा संपन्न होतोय। तर या सजावटीसाठी सुमारे 4 ते 4.5 टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये गुलाब, अस्टर, लाल पिवळा झेंडू, जरबेरा, ऑर्किड, शेवंती, बिजली या विविध प्रकारच्या आणि रंगांच्या फुलांचा समावेश या सजावटीसाठी करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण सजावट ही अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली आहे, ज्यासाठी 50 ते 60 कुशल कारागिरांनी अथक परिश्रम घेतलेत। या फुलांची सजावट श्री विठ्ठल भक्त भारत दिलीप भुजबळ यांनी सेवाभावी वृत्तीने आणि पूर्णतः मोफत स्वरूपात करून दिली। त्यामुळे या सगळ्या विठ्ठल रुक्माईच्या जयघोषात विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा संपन्न होतोय। यावेळी आता विठ्ठल रुक्माईची आरती केली जाईल, त्यानंतर भक्तांना प्रसादाचं वाटपही केलं जाईल। तर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा हा संपन्न झाला। दक्षिणंबागमोने दिले सुनराष्ट्रेंद्रियंबगामी संगंबागमोने दिले सुनराष्ट्रेंद्रियंबर्दयामी पूर्वमण्डमपरमण्डंबागमोने दिले देवाराष्ट्र सुजावे तर पंढरपुरात वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा हा संपन्न होतोय। विधिवत पूजा करत, मंगलाष्टक म्हणत आणि देवाची आरती करत हा विवाह सोहळा संपन्न होतोय। या विवाह सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह झाला होता आणि याच मुहूर्तावर पंढरपुरात दरवर्षी विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा होतो। आणि याच निमित्तानं भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय।